तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण होमगार्ड भरतीविषयी बोलणार आहोत. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीची नोंदणी सुरू झालेली आहे. त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आणि डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण पाहूयात की पात्रता यामध्ये काय काय आहे. तर मित्रांनो, तुमचे वय 20 ते 50 वर्षाच्या आत असले पाहिजे. दिनांक 31/7/2024 पासून. त्यानंतर उंची मित्रांनो 162 सेंटीमीटर आहे. महिलांकरिता 150. छाती मित्रांनो पुरुषांसाठी 76 सेंटीमीटर न फुगवता आणि 5 सेंटीमीटर फुगवून. आणि कागदपत्र मित्रांनो, रहिवासी पुरावा, त्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी कोणते पण चालते. त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. जन्मदिनांकासाठी मित्रांनो तुमच्याकडे SSC बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे सनद असली पाहिजे. तांत्रिक अर्हताधारकरिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र. आणि त्यानंतर तुमच्याकडे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पाहिजे 3 महिन्याच्या आतील. तर चला पाहूयात शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये काय काय आहे. तर मित्रांनो, पुरुषांसाठी 1600 मीटर आहे. त्यासाठी एकूण 20 गुण दिलेले आहेत आणि महिलांसाठी 25 गुण दिलेले आहेत. तर 2.50 सेकंदमध्ये आल्यास आउट ऑफ टाईम 25 गुण दिले जातील आणि 5 मिनटं 10 सेकंदाच्या आतमध्ये आल्यास तर पुरुषांना पुरा आउट ऑफ गुण दिले जातील. त्यानंतर दुसरा एक इव्हेंट आहे मित्रांनो, गोळाफेक. त्यामध्ये 8.50 मीटर गोळा गेल्यास आउट ऑफ गुण दिले जातील 10 मार्क. आणि महिलांसाठी 6 मीटर गेल्यास आउट ऑफ गुण दिले जातील. तर तुमच्याकडे मित्रांनो हे जर डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला अजून अतिरिक्तचे गुण दिले जातील. तर मित्रांनो, होमगार्ड नोंदणी अर्ज दिनांक 15/7/2024 ते 31/7/2024 पर्यंत चालू आहे. तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, याची सर्व PDF आहे जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि याची लिंक पण मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.